छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिक्षण मंडळ दिवसाने संचलित दिवसाने माध्यमिक शाळेत राजापूर लांजा आणि संगमेश्वर उत्कर्ष मंडळामार्फत शैक्षणिक साहित्य पाठवाचा कार्यक्रम संपन्न होतोय। त्या कार्यक्रमाचे या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय पवारसाहेब आणि सर्व त्यांची टीम पुन्हा एकदा या संस्थेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर सेक्रेटरी म्हणाल्याप्रमाणे या संस्थेच्या पवित्र कार्यामध्ये आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी दोघं उभयता प्रदीप सुर्वे ते दोघं काम करतात। निश्चितपणे आम्हाला अभिमानाची आमच्यासमोर एक गोष्ट आहे। या आपण गेली 35 वर्ष अव्याहतपणे जे काम चालू ठेवलेलं आहात, पवित्र काम चालू ठेवलेलं आहे, त्या कामासाठी पेक्षा भावनेने आपण सर्व मंडळी काम करत आहात। आमच्या शाळेमध्ये सुद्धा गेली 3-4 वर्ष या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत आहे। खरं तर हे साहित्य देत असताना मागील वर्षी आपण जे साहित्य दिलं ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं, विद्यार्थ्यांनी त्याचा उपभोग वर्षभरात घेतला। छत्री असेल, दप्तर असेल, खेळाचं साहित्य असेल, आणि त्या साहित्य वितरणानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो की ओळख नाही असते की उत्कर्ष मंडळचे पदाधिकारी एकत्र म्हटल्यानंतर शैक्षणिक साहित्य घेऊन येणार, तो आनंद आज बघण्याचा योग फारसा तुम्हाला आला आहे की नैसर्गिक आपत्ती आहे, त्यानिमित्ताने शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे आणि शासनाने सुट्टी पॉवरसर जाहीर केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं। इतर वेळेला विद्यार्थी कसेही येतात, पण अशा वेळेला जर विद्यार्थ्यांना बोलवलं आणि एखादी ठेच लागली ना तर त्याचा मोठा इश्यू होतो। आणि म्हणून जाणीवपूर्वक मॅडम आम्ही त्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं नाहीये की असा इश्यू कुठला व्हायला नको, पण या निमित्तानं जर विद्यार्थी सुदैवाने असते तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितपणे आपल्याला बघायला मिळाला असता। तो योग मला पुढच्या वर्षी येईल। मी आपल्याला विनंती करेन की तुम्ही आमच्या शाळेमध्ये अटॅच झालेला गेली 2-3 वर्ष तुम्ही प्रदीप सुर्वे आणि यांच्या माध्यमातून ही जी साहित्य वितरित करताय, तर आपल्या शाळेचे गुणवत्ता तयार झालेले आहे। केवळ या शैक्षणिक साहित्य देण्यासाठी म्हणून असं नव्हे, या मार्गाने कधी तुम्ही गेलात तर आपली एखादी शाळा आहे त्यामुळे तुम्ही या शाळेत या। आमच्या मुख्याध्यापिका मॅडम नुसता येत पवारसर म्हणाले की नुसता फोनवर त्यांच्याशी चर्चा झाली होती, पण त्या तुम्हाला अनुभव त्यांचा आला असेल, निश्चित आपलं त्या स्वागत करतील कधी पण। आणि म्हणून कधीही या मार्गाने जात असाल तर शाळेत भेट द्या। या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला नाही, पण या निमित्तानं जर जाता येता जर कधी संवाद साधता आला तर निश्चितपणे आम्हाला आनंद होईल। आज मला निश्चितपणे आनंद वाटेल की संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून आपण सगळी मंडळी या संस्थेला अटॅच झालेले आहेत। जम्मू काश्मीरमधून दादा या कार्यक्रमासाठी मुंबईत आले, मुंबईतून आपल्याकडे या जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये अटॅच समाविष्ट झाले। किती मोठं एक निरपेक्ष काम आहे। आपण सहज एखाद्या रत्नागिरीला जायचं म्हटलं तर नाही ते 80 रुपये तिकीट आहे, मग तिथे 2-3 दिवस मोडेल असं म्हणतो, पण ही मंडळी अतिशय निरपेक्ष भावनेने या कामामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि जम्मू काश्मीर मधून ते या टीम सोबत जॉईन झाले। निश्चितपणे तुम्हाला सलाम आहे आमच्या या शाळेमार्फत। सर, मॅडमनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेची प्रगती सांगितली की अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये शाळा भाग घेत असते। आपण जे क्रीडा साहित्य दिलं आहे, शाळा छोटीशी जरी असली तरी बुद्धिबळाच्या जिल्हा स्तरापर्यंत सुद्धा आमचे विद्यार्थी गेलेले आहेत। त्यामुळे बघितलं आपण जो चेस दिला आहे त्या चेसचा सुद्धा उपयोग आमचे विद्यार्थी करतील। जिल्हा लेवल तालुक्यात पहिला नंबरवर जिल्ह्याला विद्यार्थी गेले, तिथे सुद्धा त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे। कदाचित याच्या पुढचे विद्यार्थी या चेसवर आपलं खेळ करून विभागापर्यंत जातील। अशा अनेक वेगळ्या मार्गातून विद्यार्थी सक्सेस होतील। आज आपण जे साहित्य दिलेलं आहात केवळ संगमेश्वर किंवा राजापूर या संस्थेमार्फतच साहित्य घ्यावं आणि विद्यार्थ्यांना द्यावं आणि आपण टाळ्या वाजवायचं एवढं नाही। साहेब, आमच्या शाळेतले सर्व पदाधिकारी म्हणा किंवा आमच्या शाळेतले शिक्षक, मग तो विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याच्या पायात चप्पल फाटलेली असेल तर आमच्या मॅडमचं लक्ष असतं की बाबा त्या विद्यार्थ्याच्या 6 नंबरची पायात चप्पल फाटलेली आहे, कानात खुला आहे, तर त्या मॅडम त्याला सांगत नाही, त्या स्वतः चप्पल घेऊन येतात। जी चप्पल येईल ही चप्पल घ्यायची आणि म्हणून त्यांना सुद्धा आमच्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांना साहेब कधी गाल्यावाजायचं असं नाहीच, ते आपण करतात। आणि तुमचं आमची नाळ अशी या निमित्तानं जोडलेली आहे की तुम्हाला सुद्धा
प्रसिद्धी व्हावी, कुठेतरी फोटो यावा किंवा अशा तऱ्हेने करत नाही. आपण हे कार्य निरपेक्ष करत आहात. या विद्यार्थ्यांप्रती आपण माऊलीच्या रूपाने आपण या विद्यार्थ्यांना बघताय. आम्ही सुद्धा तुम्हाला या पंढरीचे वारकरी असे समजतो आणि या वारकऱ्यांनी निरपेक्ष भावनेने आम्हाला या विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. निश्चितपणे आम्ही तुम्हाला यासाठी आभारी आहोत आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी आज पवारसाहेब 75 वर्षाचे असून सुद्धा तरुणांना लाजवेल असा त्यांचा या ठिकाणी उत्साह आहे आणि म्हणून हे काम करण्यासाठी या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद.